नवरा मेला तर तुम्हाला चितेवर जा लागे. आता जा लागते का चितेवर? एकदम बंद पडलं काय? किती संघर्ष आहे याच्या माग. नवरा मेला तर तुम्हाला चितेवर जा लागे ग बाई. ते बाई विनंती करे, नका टाकू हो मला चितेवर. का नेता हो मला चितेवर? माझं तर वय सुद्धा झालं नाही. 40 वर्षाचा माणूस 17 वर्षाच्या पोरी संग लग्न करे. तो मेला तर तिले चितेवर टाकल्या जाय. ती बिचारी विनंती करे, नका मारू हो मले, नका मारू. का टाकता मला चितेवर? रडत होती, विनवणी करत होती, तरी तिची विनवणी कोणी ऐकत नव्हतं रे. ऐकत नव्हतं. सांगा, सतीची प्रथा त्याले म्हणत. आज महिला मंडळी एवढं मोठं परिवर्तनशील तुम्ही बनल्या. आज नवरा मेला तर तुम्हाला चितेवर नाही जा लागत माय मावल्या हो. आज नवरा मेला, नवरा जर निघूनही गेला तर याच देशात तुम्हाला, याच महाराष्ट्रात तुम्हाला उपमुख्यमंत्र्याचं पद भेटते. टाळ्या वाजवा. मग कोण दिला तुम्हाला अधिकार हा एवढा मोठा? महात्मा ज्योतिबा फुलेच्या पत्नीनं शिकवलं, सावित्रीबाई फुलेनं. ज्योतिबा फुलेची उपकार आहेत, महापुरुषाला विसरू नका. 9 दिवसात 9 साड्या तुम्हाला प्रत्येक जणीले माहित आहे. पण हे लक्षात ठेवजो, सावित्रीबाई फुले आहे म्हणून तुझी पोरगी डॉक्टर होऊन राहिली, तुझी पोरगी कलेक्टर होऊन राहिली, तुझी पोरगी वकील होऊन राहिली. ते जर बाई जन्माला आली नसती, तिनं जर शाळा शिकवली नसती, तर लक्षात ठेवजा, तुम्ही कलेक्टर झाल्या नसत्या, तुम्ही उपमुख्यमंत्री झाल्या नसत्या, तुम्ही राष्ट्रपती झाल्या नसत्या. बस लेकरन तुमचे ते तुमचा तो स्वयंपाक, दुसरा विचार तुमच्या डोक्यात नसता बाया हो. खरोखर तुम्ही हा विचार वाचा. सगळं काही या महापुरुषांनी तुमच्यासाठी केलं. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकला होता बाबासाहेब आंबेडकरांनी. वाचा पुस्तक. बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिपद भेटलं होतं. मग बाबासाहेबांनी अट ठोकली की बाईले अधिकार भेटला पाहिजे, तर समोरचे म्हणत भेटत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हे घे म्हणे तू हे पद, पण माझ्या माय माऊलीले पद द्या, माय माऊलीले हक्क द्या. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग दिला. आपण काय करतो? बाबासाहेब या जातीत जन्माले आले, शिवाजी महाराज त्या जातीत जन्माले आले.